नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. मी नेहमीच ह्या चॅनलवर अनेकविध पोस्ट करत असते, अनेक विषय मी इथे टाकत असते. जसे की सौंदर्यवर्धक आहे, कधीकधी आरोग्याबद्दलही टाकते, त्याचप्रमाणे कधीकधी मी रेसिपीसुद्धा टाकत असते आणि कधीकधी कायद्याबद्दलसुद्धा माझे विषय असतात. कोणता कायदा कसा आणि कुठे वापरला पाहिजे ह्याबद्दलही असतात. त्याचप्रमाणे नात्यासंबंधीसुद्धा माझे व्हिडिओ असतात, म्हणजे नातेसंबंध एकमेकांमध्ये कसे ठेवले पाहिजेत. अशीच एक मला कमेंट आली की सासूचा जर सून आदर नसेल करत तर काय करायला हवं, सून सासूचा का आदर करत नाही. खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक घरामध्ये आजकाल हे असंच आहे वातावरण की सून सासू सासऱ्यांचा आदर करत नाही किंवा सासरच्या कुठल्याच लोकांना मान देत नाही. तर याचं नेमकं काय कारण आहे? तर जर सून सासूला नसेल आदर देत किंवा मान देत तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण हे असं आहे की घरातलं काय वातावरण आहे त्याच्यावरती फार अवलंबून असतं. कारण बघा, त्या सासूशी तिचा स्वतःचा नवरा म्हणजेच सासरा कसा वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की सून जेव्हा नवीन लग्न करून घरात येते तेव्हा सासरा ती नवीन आहे किंवा तिच्या वडिलांना मी वचन दिलेलं आहे, मी तिला सुखात ठेवेन, आमच्या घरात ती आनंदात राहील म्हणून काहीही झालं तरी सुनेची बाजू घेतो आणि नको इतकं त्या सुनेला डोक्यावर बसवून ठेवतो. असं अनेक घरात पाहायला मिळतं. त्यामुळे काय होतं की सुनेला लक्षात येतं की काही झालं, आपलं कितीही चुकलं तरी सासरा आपली बाजू घेतो आणि सासूलाच बोलतो आणि रागावतो. दुसरं म्हणजे असं की जेव्हा आपले वडीलच आपल्या आईची किंमत ठेवत नाहीत तेव्हा ते बघून मुलगासुद्धा आपल्या आईची किंमत ठेवत नाही. तो देखील आईला छोट्या छोट्या कारणावरून बोलायला सुरुवात करतो की तुला कळतच नाही, तुला समजतच नाही, तुला किती वेळा सांगितलं, तुला एकदा सांगून समजत नाही का, मग तू ह्याच्यात हातच घालत नको जाऊ, हे करतच नको जाऊ. तर अशा पद्धतीचे जे संभाषण आहे हे मुलगासुद्धा बोलायला लागतो. त्याचप्रमाणे सासरा आणि मुलगा दोघंही जण त्या सासूची टिंगलटवाळकी सुरू करतात, चेष्टा सुरू करतात. सुरुवातीला सासूसुद्धा ते जाऊ दे म्हणून सोडून देते, परंतु पुढं जाऊन कसं होतं की हे सगळं जेव्हा सून बघत असते तेव्हा ती सूनसुद्धा हे बघून तिच्या लक्षात येतं की सासूची आपल्या घरामध्ये कोणालाच किंमत नाही आहे, ना सासऱ्याला आहे ना आपल्या नवऱ्याला आहे. मग हे लोक जर सासूची किंमत ठेवत नाहीत तर मग आपण कशाला ठेवायची, हा विचार ती सून हळूहळू करायला सुरुवात करते. नंतर काय व्हायला लागतं, हळूहळू ती पण असं करायला लागते की सासू जेव्हा एखादी गोष्ट सांगते तेव्हा त्याच्याकडे ती दुर्लक्ष करायला लागते, कानाडोळा करायला लागते, इग्नोर करायला लागते. सासूने काही सांगितलंच तर मग हो बघते, करते अशा पद्धतीची उत्तर देते किंवा टाळाटाळ करायला सुरुवात करते. किंवा माझं तिला पटलंच नाही तर मग ती काय करते की सासूला उलट उत्तर द्यायला सुरुवात करते. मग तिलाच ती सुद्धा कमी लेखायला सुरुवात करते की मला जसं जमेल तेव्हा करेल, तुम्ही मला सारखं नका सांगू. अशा पद्धतीचं संभाषण तिचं त्या सासूच्या सोबत सुरू होतं. आणि हे सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा सुरुवातीला सासू ते सगळं दुर्लक्ष करते त्याच्याकडे, तिला समजून घेते की जाऊ देत, सून नवीन आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं बघून ती पण बोलत असेल, पण हळूहळू मी तिला समजावून घेईन असा विचार करून सासू हा विचार करून सुनेला बरंचसं समजावून घेते. परंतु मग नंतर काय व्हायला लागतं, सासूचं सुद्धा शेवटी कसं आहे की तो बांध संपतो. कारण सासू तरी किती वेळा ऐकून घेणार हो. सासूला सुद्धा असं वाटायला लागतं की मी प्रत्येकच वेळेला सगळ्यांचं ऐकून घ्यायचं का, म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे म्हणून आपण ऐकायचं. मी दिसायलाही बरी आहे, शिक्षणही माझं झालेलं आहे, काही दिवस मी नोकरीसुद्धा केलेली, आता काही कारणामुळे मी नोकरी करत नाही याचा अर्थ मी कमवत नाही म्हणजे मला सगळ्यांनी कमी लेखायचं का. त्यामुळे मग ती वैतागायला लागते. तिच्या लक्षात येतं की नेमकं पाणी मुरतंय कुठे. आणि म्हणून मग ती एक शेवटचा प्रयत्न करावा म्हणून मग सासऱ्याला म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला ती समजावायला लागते की तुम्ही मला सुनेच्या समोर वेडवाकडे बोलू नकात, मुलाच्या समोर वेडवाकडे बोलू नकात, कारण तुम्ही जर असं केलं तर ती दोघंही माझ्याशी तशीच वागतील. त्यामुळे तुम्ही मला जर मान दिलात तर ती मला मान देईल, तर मुलगा आपल्याला मान देईल. आणि आज काय होईल की तुम्ही माझा अपमान करताय पण कालांतराने ते दोघं तुमचंसुद्धा अपमान करायला सुरुवात करतील. परंतु सासरा त्यावेळेला मस्तीत असतो, एका वेगळ्या मस्तीमध्ये असतो, त्याच्यामुळे तो सगळं इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो. त्याला असं वाटतं की हां बायको काय सांगते एवढं काय ऐकायची गरज नाही आहे, म्हणून तो सासरा आपल्या बायकोकडे दुर्लक्ष करतो. मग सासू काय करते, ती जितकं तिला सहन होईल तितके दिवस ती सहन करते. तिला जेवढं शक्य होईल तेवढं ती समजावूनही घेते प्रत्येकाला. परंतु ती पण एक माणूस आहे, एक दिवस तिचासुद्धा बांध सुटतो
आणि मग तिच्या लक्षात यायला लागतं की आपण जर नाही बोललो तर आपणच आपला मान ठेवून घेतला पाहिजे, आपला मान कोणी ठेवणार नाही आहे, हे तिच्या लक्षात येतं. आणि ही गोष्ट खरीच आहे की आपला मान आपल्यालाच ठेवून घ्यावा लागतो, कोणीही ठेवत नाही. म्हणून मग शेवटी सासू काय करते, सासऱ्याला शेवटी ती उत्तर द्यायला लागते की तुम्ही माझी सारखी चेष्टा करू नका, तुम्ही मला सारखं बोलू नका, मला कळतं आहे. मग मुलालाही ती बोलायला लागते की हे असं बरोबर नाही, आईला बोलायचं तुला काही हक्क नाही आहे, कारण नाही आहे, असं. म्हणजे ती थोडं थोडं नाही म्हणलं तरी सासऱ्याला आणि मुलाला सुनवायला सुरुवात करते. थोडक्यात काय होतं, सुनेला हा सगळा तमाशा बघायला ती सगळं बघत असते. तिला त्याच्यातनं ती काय शिकते, मग त्याच्यातनं ती हे शिकते की सासऱ्याचं आणि सासूचं जमत नाही आहे आणि मुलाचं आणि आईचं सुद्धा जमत नाही आहे. मग आपणच कशाला गप्प बसायचं, आपणही काही मान ठेवण्याची गरज नाही आहे. मग त्याच्यामध्ये ती हे समजून जाते की सासऱ्या आणि सासूमध्ये जमत नाही आहे. त्याच्यामुळे मग ती सासूच्या कागाळ्या सासऱ्याजवळ सुद्धा करायला सुरुवात करते. मग हळूहळू काय व्हायला लागतं की सासरा सुरुवातीला ऐकून घेतो, समजून घेतो, पण नंतर मग जेव्हा तो सासूची थोडीफार बाजू तिच्यासमोर घ्यायला लागतो तेव्हा तिच्या लक्षात येतं सुनेच्या की नाही, आता सासरासुद्धा आपल्या विरोधात चालला आहे. मग हळूहळू ती काय करते, सासऱ्याला सुद्धा कमी लेखायला लागते, सासऱ्याचा सुद्धा अपमान करायला लागते. अपमान म्हणजे त्यांनी काही मागितलं, चहा मागितला तर दुर्लक्ष करायचं, लक्ष द्यायचं नाही, किंवा नंतर देते म्हणून सांगायचं की तेव्हा थांबा, मला थोड्या वेळाने मी करेन, मला आत्ता काम आहे, अशी उत्तर देणं ती हळूहळू सासऱ्याला सुद्धा सुरुवात करते. सासरा पण सुरुवातीला ऐकून घेतो सगळं आणि सुनेला माहीत असतं. मग तिच्या लक्षात येतं हळूहळू की सासरासुद्धा गप्प बसतो आहे. आणि काय झालं, शेवटी काय, ही प्रॉपर्टी आहे, आपण सासऱ्याला आत्तापर्यंत भरपूर मान दिला, प्रॉपर्टी तर काय शेवटी एकुलता एक मुलगाच आहे आपला नवरा, म्हणजे मग त्याच्याच नावावर जाणार आहे, मग कोणाच्या नावावर जाणार आहे, मग आपण कशाला एवढा मान ठेवायची गरज आहे. म्हणून हळूहळू ती सासऱ्याचा सुद्धा अपमान करायला लागते. थोडक्यात काय होतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सासूचा आधी अपमान, मग सासऱ्याचा अपमान, आणि हे सगळं काही कुठपर्यंत जातं आणि कुठल्या टोकाला जातं, ह्याला खूप वेगळं वळण लागायला सुरुवात होते. म्हणजे एका व्यक्तीमुळे घरामध्ये कोणीच कुणाला मान देईन असं होतं. आणि ह्याचं प्रकरण नंतर पुढे पुढे जाऊन खूपच टोकाला जातं, तडीस जातं आणि त्याचे परिणामही विपरीत व्हायला लागतात. मग आता ह्याच्यावरती उपाय काय करायचा, तर उपाय काय म्हणजे काय, आता सासऱ्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांनी कसं वागायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याच्यावर उपाय म्हणजे हा आहे की घरामधल्या स्त्रीचा आदर ठेवला पाहिजे. चेष्टा मस्करी एखाद्याला ठीक असते, परंतु नेहमीच चेष्टा मस्करी करणं किंवा नेहमीच तिची चेष्टा करणं हे चुकीचं आहे. तिचा अवमान करणं हे चुकीचं आहे. घरची स्त्री ही घरची मोठी असते, लक्ष्मी असते, आणि त्यामुळे तिचा मान सन्मान ठेवणं हे अगदी गरजेचं असतं. त्यामुळे ते करायलाच हवं. मग नेमकं काय करायला हवं, तर नेमकं हे करायला हवं की सासऱ्याने सुनेच्या समोर सासूला म्हणजे आपल्या स्वतःच्या बायकोला बोलायचं नाही. तिचा बऱ्याचशा गोष्टी खटकल्या तरीसुद्धा सुनेच्या समोर तिचा अपमान नाही करायचा, कारण सुनेच्या समोर जर तिचा अपमान केला तर सून देखील अपमान करेल. आणि स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि तिची जर एकदा हाय लागली तर सगळ्या घराची, कुटुंबाची वाट लागू शकते. त्यामुळे ही गोष्ट सासऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे. आणि जर सासरा चांगला वागला, म्हणजे स्वतःचा बाप किंवा वडील जर चांगला वागला, तर अर्थातच तो जर आईला मान देतोय हे दिसलं तर मुलगाही मान देईल, आणि मुलगा मान देतोय हे दिसलं तर सूनही मान देईल. आणि जर सूनही मान द्यायला लागली तर मग त्या घरामध्ये त्याच्या इतकं चांगलं कुटुंब कुठलं असूच शकणार नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीवर फार अवलंबून असतात. परंतु पहिल्यांदा सांगून सवरून समजावून सुद्धा जर सासरा ऐकत नसेल आणि तो त्या गोष्टी मानायला तयार नसेल तर ह्या सगळ्याची वाट लागते, वाताहात होते आणि अख्ख्या कुटुंबाची वाट लागू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासूनच घरामध्ये ठरवल्या पाहिजेत, कसं केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की अनेक घरांमध्ये सासू पूर्ण तयार नसते, कारण लवकरच सून लग्न करून घरात आणली जाते असं सुद्धा होतं. आणि त्यावेळी तिला माहीत नसतं की सुनेशी कसं वागायचं, कारण ती सुनेशी वागताना अगदी घरच्याप्रमाणे प्रेमाने वागते. परंतु हळूहळू काय होतं की सुरुवातीपासून जर सासरा म्हणजे आपल्या बायकोला किंमत नसेल देत तर त्याची तीच सवय पुढे चालू राहते
आणि तो सून आली तरी त्याला फरक पडत नाही आणि तो सुनेच्या समोरही आपल्या बायकोचा अपमान करायला लागतो. आणि त्यामुळेच सून येणार असेल त्यावेळेला घरातल्या सगळ्या मेंबर्सनी एकत्र बसून ही चर्चा केली पाहिजे की सुनेच्या सोबत कसं वागलं पाहिजे, सुनेच्या सोबत आणि सुनेच्या समोर एकमेकांशी आपण सगळ्यांनी कसं वागलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरातली शांतता, आनंद आणि सगळ्यांचा मान राहील असं करता येईल. आणि सून ही कशी असते, परक्या घरातून आलेली असते, त्याच्यामुळे तिला तुमच्याबद्दल रक्ताचं नातं जेवढं ओढ लावतं तेवढं तिला आपल्याबद्दल ओढ नसते. त्यामुळे तिचं कसं होतं की ती आपल्या घरात जेव्हा येते तेव्हा तिच्या माहेरचे संस्कार तिच्या मनावरनं गेलेले नसतात. आणि त्यात जर आपल्या घरचे म्हणजे तिच्या सासरचे जर संस्कार तिच्यावर चांगले वाईट जेही असतील, जेही होतील ते संस्कार ती स्वीकारते. चांगले असेल तर चांगले स्वीकारेल आणि वाईट असेल तर ती वाईटही स्वीकारेल. जेव्हा ती सगळं बघते की घरातलं काय वातावरण आहे, तिचा पहिले 4-5 म्हणू किंवा 6 महिने म्हणू ती घरामध्ये ऑब्झर्व करत असते की या घरातलं वातावरण नेमकं कसं आहे, कोण कुणाशी कशा पद्धतीने बोलत आहे, कोण कुणाशी कशा पद्धतीने वागतं आहे, कोण कुणाचा किती आदर ठेवतं आहे, हे सगळं ती आधी पूर्ण ऑब्झर्व करत असते, पाहत असते, निरीक्षण करत असते ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि मग तिच्या हळूहळू पहिल्यांदा ती काहीही बोलत नाही, मग हळूहळू जेव्हा तिच्या लक्षात येते की नाही या घरामध्ये प्रत्येकजण एकमेकाचा आदर ठेवतो, बरं मोठ्यांचा खूप आदर ठेवला जातो, मोठ्यांच्या पाया पडलं जातं, या घरातल्या ज्या रीतीभाती आहेत किंवा या घरातले जे देवदेवतांचं ज्या काही परंपरा आपण करायचं असेल ते सगळं केलं जातं आणि खूप छान पद्धतीने सगळे सण साजरे होतात हे जेव्हा ती बघते आणि सगळे एकमेकांशी खूप प्रेमाने एकमेकांना आदर देऊन सन्मान देऊन वागवतात हे जेव्हा ती पाहते तेव्हा ती तेच शिकते. परंतु जेव्हा ती हे पाहते की आपल्या घरामध्ये सासूचा मान ठेवला जात नाही किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवला जात नाही हे जेव्हा ती बघते तेव्हा ती आणखीनच त्याच पद्धतीने वागायला सुरुवात करते. आणि तसंच आपल्या नवऱ्याला म्हणजे मुलाला, सासू सासऱ्यांच्या मुलाला ती आणखीन त्याच्या मनामध्ये काही बाई भरून आणखीन सासू सासऱ्यांच्या विरुद्ध काहीही सांगून त्याचं मन आणखीन कलुषित पण करू शकते. म्हणूनच जेव्हा ती आपल्या घरात येणार असेल तेव्हा घरातल्या सगळ्या मोठ्यांनी ही चर्चा करून हे सगळं ठरवलं पाहिजे की आत्तापर्यंत जे काही झालं असेल ते झालं, परंतु आपल्या घरामधलं वातावरण चेष्टा मस्करी नक्की असायला पाहिजे, केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय घरात आनंदाचं वातावरण नक्कीच असणार नाही. परंतु ती करत असताना कोणी दुखावलं जाणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही, कुणाला कमी लेखलं जाणार नाही, अशा पद्धतीची चेष्टा असावी, अशा पद्धतीची मस्करी असावी, तर त्या घरामध्ये कायम आनंद टिकून राहील. तर प्रत्येक सासऱ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बायकोला मान दिला पाहिजे तरच आपला मुलगा मान देईल आणि मुलगा मान देईल तर ती सून मान देईल. आणि म्हणून प्रत्येक सासऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या घरामध्ये प्रत्येकाने मान दिला पाहिजे. धन्यवाद.